नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आज चंपाषष्ठी पासून सातारा येथील श्री खंडोबा यात्रेला सुरुवात. काम संपवून रात्री हॉटेलात जेवायला गेलेल्या तरुणाचा खून, टोळक्याच्या हल्ल्याचा नाहक बळी. आणखी एक खुनानं शहर हादरलं. आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रतिजेजुरी असलेल्या सातारा येथील खंडोबाची चंपाषष्ठी निमित्त आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महाआरती करून महानैवेद्य, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमानं सातारा येथील श्री खंडोबा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महाआरती करून ट्रस्टी व मान्यवरांच्या उपस्थितीत तळी भांडार उचलण्यात आलं. यावेळी चंद्रकांत खैरे, देवस्थान अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर, विश्वस्त सोमेनाथ शिराणे, पुजारी दिलीप धुमाळ, सुखदेव बनगर, गणेश खोरे आदींसह परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते. खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीनं वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासन, सीसीटीव्ही आणि साध्या वेशातील पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवून आहेत. भाविकांनी दर्शनासाठी शुक्रवारपासूनच मोठी रीघ लागली असून यळकोट जय मल्हारच्या गजरानं परिसर दुमदुमला आहे. यात्रेनिमित्त पहाटे भाविकांना दर्शन सुलभरित्या करता यावं यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त, स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. यात्रेनिमित्त देवस्थान समितीनं जय्यत तयारी केली आहे. पहाटे 4 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. चंपाषष्ठी निमित्तानं प्रथेप्रमाणे वांग्याची भाजी व रोडगा असा नैवेद्य दाखवण्यात आला. हा महानैवेद्य झाल्यानंतर महाआरती आणि त्यानंतर परंपरेनुसार सकाळी 8 नंतर खंडोबाच्या मूर्तीची पालखी दांडेकर वाड्यापर्यंत काढण्यात आली. तिथं रुद्राभिषेक घालून नैवेद्य दाखवला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा गाजत मिरवणूक मंदिरात आणली. भाविकांनी यावेळी गर्दी केली होती. भाविकांना सुलभरित्या दर्शन घेता यावं यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. MIT कॉलेज ते खंडोबा मंदिरापर्यंत मनपानं पथदिवे दुरुस्त केले आहेत. यात्रेनिमित्त पूजा साहित्य, खेळणी व इतर दुकानं थाटण्यात आली आहेत. झालटापाटा इथं प्रशासनाला न जुमानता 24 तास बिंदास सुरू असणाऱ्या हॉटेलमध्ये मध्यरात्रीनंतर एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहर हादरलं असून पोलीस तपास सुरू आहे. शुक्रवारी पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास झालटापाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा भोसकून खून करण्यात आलाय. हा हल्ला टोळक्यानं हॉटेल मालक समजून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मृत तरुणाचं नाव संतोष राजू पेड्डी असं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी किरण दरवडे यांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संतोष पेड्डी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होते. त्यांचं काम रात्री उशिरापर्यंत वर्क फ्रॉम होमच्या स्वरूपात चालायचं. पेड्डी कुटुंबियांचा रोपळेकर हॉस्पिटल परिसरात डेअरी व्यवसाय आहे. घटनेच्या वेळी संतोष यांचं कुटुंबीय लग्नानिमित्त हैदराबादला गेलं होतं. त्यामुळे संतोष घरी एकटे होते. पहाटे काम आटोपल्यानंतर त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी जवळ राहणारे गाडी चालक राधेश्याम अशोक गडदे यांना फोन करून बोलवलं. दोघेही फॉर्च्युनर कारनं बीड बायपास मार्गे झालटापाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये गेले. हॉटेल समोर कार लावून आत जाण्याच्या तयारीत असताना समोरून आलेल्या टोळक्यानं हॉटेल मालक समजून संतोष यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान टोळक्यातील एका व्यक्तीनं संतोष यांच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूनं वार केला. हल्ला इतका जोरदार होता की चाकू थेट हृदयापर्यंत घुसल्यानं संतोष जागीच कोसळले. चालक राधेश्याम गडदे यांनी संतोष यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र घाटी रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून संतोष यांना मृत घोषित केलं. संतोष यांच्या पश्चात आई, वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये 3 खुनाच्या घटना समोर आल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेत या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरामध्ये क्राईम खूप वाढला. रोज मर्डर व्हायला लागलं. परवा दिवशी 2 मर्डर झाले. आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या. एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा. तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणतो. नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता. तर तिथे मारामारी झाली तर तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकला. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले. त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेला. आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता. आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहेत, जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते तिथे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक दारू पीत बसतात पोरं. आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात. आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात, भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात. ते बरं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे CCTV बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून. मग त्याचा उपयोग का नाही होत? त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे कोणाचा प्लॉट समजा यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो, हे क्राईम. महिलांची चेन असं ओढून घेतात, ते एक दुसरं क्राईम. ते धक्काबुक्की करतात महिलांना, तो एक क्राईम. आणि सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालले. म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारायला लागले की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले. मग शहर आम्ही इथून सोडून जायचं काय? हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. आज रविवार असतानासुद्धा सर्व पोलीस आयुक्त सगळे त्या ठिकाणी शनिवार सुट्टी, आज सुट्टी असतानासुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आलेत. आम्ही त्यांना नंतर मग म्हणजे बोलता आमचं थोडंसं हे पण झालं. पण ते म्हणजे हां आम्ही सुट्ट्या असूनसुद्धा आलो. पण ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला. कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे DCP मंडळी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जा तुम्ही डायरेक्टली फोनवर, किंवा आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलत जा. म्हणजे काय आता ह्या ताईंनी त्या ठिकाणी कोणाचं नाव सांगितलं मग इथं असंच चाललं आहे. तर ते पोलीसवाले काय करतात, यांचं नाव सांगून ते मारामारी करायला यांच्या घरावर दगडफेक करतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जबरदस्तपणे त्या ठिकाणी वातावरण खराब होत चाललं आहे. ते वातावरण खराब होऊ नये. आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं, आमचं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या तुम्ही, त्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे जर 7 दिवसाचं झालं नाही तर आम्ही रात्री 12 वाजता क्रांती चौकापासून मशाल मोर्चा काढू. रात्री 12 वाजता. कारण रात्री सगळे धंदे चालतात नाही, रात्री 12. पण आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला त्याची वेळ येणार नाही, त्याच्या आधी आम्ही हे करू. ट्रॅफिकमध्ये सुद्धा खूप अडचणी आहे. ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी खूप इतके हे झाले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर अर्धा 1 घंटा चालणार. ट्रॅफिकच ट्रॅफिक, कुठे नियोजन नाही तिथे. त्यांनी सांगितलं आम्ही ते नियोजन करू. 1 वे ट्रॅफिक जे जुने होते ते सुद्धा लागू करू असं त्यांनी सांगितलं. ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना 24 तासाच्या आत जेरबंद करून त्यांच्यावर MIDC वाळूज पोलिसांनी यशस्वी कारवाई पार पाडली आहे. ATM फोडीचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना तांत्रिक तपास तसंच गोपनीय बातमीदार यांच्या माहितीचा आधार घेत ATM फोडीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा 24 तासाच्या आत वाळूज MIDC पोलिसांनी उघडकीस आणलाय. दिनांक 3 डिसेंबर रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास बाळकृष्ण पेट्रोल पंप, रांजणगाव, शेनपुंजी इथं HDFC बँकेचं ATM मशीन फोडून त्यातील रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता. यात गुन्हा दाखल झाला होता. 3 पथक तयार करून रवाना केलं होतं. त्यांनी रांजणगाव भागातून आरोपी सरोज अमरनाथ तिवारी, अनिल श्रीराम कुमार असे दोघे, महमूद सराय, तहसील मोहनगंज, जिल्हा अमेठी, उत्तर प्रदेश असे 3 मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ATM फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद आबूज, विलास वैष्णव, बाबासाहेब काकडे, बाळासाहेब आंधळे, सुरेश भिसे, प्रशांत सोनवणे, अनिल भाले, राजाभाऊ कोल्हे यांनी केली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ सातारा छत्रपती संभाजीनगर। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, बजरंग दल आणि अन्य संघटनांच्या वतीनं करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे। यावेळी महामंत्री हेमंत त्रिवेदी, देवगिरी प्रांत अध्यक्ष सुभाष मोकरिया, डॉक्टर JK जाधव आदी उपस्थित होते। 2025 14 जानेवारी मकर संक्रांती ते 2025 26 फेब्रुवारी महाशिवरात्र, पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये अलौकिक असा हा सोहळा महाकुंभ प्रयागमध्ये होतो आहे। प्रयागराजला महाकुंभ आहे। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदने गेल्या 6 महिन्यापासून तयारी करत असं नक्की केलं आहे की 1 कोटी लोकांना आपण सेवा द्यायची, भाविकांना सेवा द्यायची। असा अंदाज आहे ह्यावर्षी 40 ते 50 कोटी लोक तिथे येतील। पण 40 कोटी 50 कोटी लोकांना आपण काय, गव्हर्नमेंट काय आणि कोणी काय हे सेवा करू शकणार नाही। म्हणून सगळ्या सामाजिक संघटना, सगळ्या ज्या संघटना आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, भारत सरकार, UP सरकार यांच्या माध्यमातून हा विषय चालला आहे। आमचं लक्ष 1 कोटी हिंदू भाविकांना तिथे 24 तास चहा, फ्रीमध्ये जेवण, म्हणजे आपण त्याला
भोजन भंडारा म्हणणार आहे. हा पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. तिथे 1.5 लाख ब्लँकेटच्या माध्यमातून थंडीपासून बचाव असा विषय आहे. 1.5 लाख ब्लँकेटच्या माध्यमातून 40 लाख त्याचे भाविकांची सेवा घेणार आहेत. हिंदू हेल्पलाईन डेस्क असणार आहे, सहायता केंद्र, खोयापाया केंद्र, कोणाला कुठे जायचं आहे, कुठे यायचं आहे, कुठे कुंभस्थान आहे, कुठे घाट आहे, कुठे बसस्टँड आहे, असा विषय. 50 व्हेकलची आम्हाला परमिशन मिळाली आहे कुंभस्थानावरती घेऊन येण्यासाठी, जे 6 किलोमीटर नो व्हेकल झोन आहे, त्यासाठी 50 व्हेकलची परमिशन मिळाली आहे. वयोवृद्ध असतील, सिनियर सिटीजन आहेत, महिला आहेत, अपंग आहे, या लोकांची ने आण करण्यासाठी 50 व्हेकलची परमिशन मिळाली आहे. त्याबरोबर राहण्यासाठी आम्ही तिथे 2 प्रकारचे तंबू बनवले आहेत. VIP तंबू आहेत, साधे तंबू आहेत. तंबू जमिनीपासून 3 फूट उंच, वॉटरप्रूफ आणि थंडी प्रचंड असल्यामुळे असणारे तिथे इनबिल्ट हीटर. एका तंबूमध्ये 10 जणं मुक्काम करतील आणि 3 दिवस आपण 10 लोकांच्या समूहाला आपण ते देणार आहोत. ज्या दिवशी येतील ते दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस आपण सगळ्यांनी त्या कुंभाला यावं अशी विनंती. जय श्रीराम. शिवसेना नेते आमदार अब्दुल सत्तार यांची सलग 4थ्यांदा विधानसभेसाठी निवड झाल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या आझाद मैदानावर नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर शुक्रवारी अभाग्यतांना भेटण्यासाठी आमदार सत्तार त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले, तसंच मतदारसंघातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृउबा समितीचे संचालक श्रीरंग साळवे, नंदकिशोर सहारे, विश्वास दाभाडे, जयराम चिंचपुरे, पप्पू राऊत, अजित सेठ बागवान, संजय डमाळे, दुर्गाबाई पवार, सुमनबाई तांगडे, विशाल जाधव, मुरलीधर काळे, राजूबाबा काळे, अब्दुल रहीम, पंकज जयस्वाल, शेख सलीम, अब्दुल करीम, सय्यद जब्बार, लक्ष्मण कल्याणकर, मोहसिन देशमुख, नाना कळम, नामदेव पांढरे, शेख मोहसिन, दीपक हावळे, असगर झारेकर, स्वप्नील काकडे आदींची उपस्थिती होती. धम्मरत्न मित्र मंडळातर्फे टीव्ही सेंटर इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आलं. तर सायंकाळी प्राध्यापक विलास पांडे यांनी 68 मेणबत्ती प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली आहे. धम्मरत्न मित्र मंडळातर्फे टीव्ही सेंटर इथं 6 डिसेंबर रोजी सकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी ज्येष्ठ नेते विक्रमसिंग पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. तर सायंकाळी प्रज्वलन प्राध्यापक विलास पांडे यांनी सूत्रसंचालन केलं. तसंच संस्थापक सचिव एकनाथ पाखरे यांनी आपले विचार व्यक्त केले. सायंकाळी प्राध्यापक विलास पांडे यांनी 68 मेणबत्ती प्रज्वलित करून मानवंदना दिली. मंडळाचे सदस्य वामन कांबळे यांनी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तत्पूर्वी मंडळाचे कोषाध्यक्ष सुनील खरात यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, संस्थापक सचिव एकनाथ पाखरे, प्रवक्ता प्राध्यापक विलास पांडे, कोषाध्यक्ष सुनील खरात, प्राध्यापक प्रकाश सोनवणे, प्रकाश पाखरे, सुमित डोके, वामन कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम अशोक सूर्यवंशी, मुरलीधर गंगावणे, उत्तम जाधव, रमेश चंद्र धनेगावकर, सिडको पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे परदेशी सतीश बोर्डे, राजू म्हस्के, RS मोरे, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, सुभाष खंडागळे, BP रनियेवले, बंडित बोर्डे, अरुण इंगळे, यशवंत दाभाडे, सिद्धार्थ सैरपगार, सुनील हिवराळे, राजू मगरे, दादासाहेब पोळ, SB खरात, भास्कर खरे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले सर्वांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने आपण
बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जमलेलो आहोत. आजच्या या दिवशी बरोबर 68 वर्षापूर्वी 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या या पृथ्वी तलावरून अगदी परलोकामध्ये आपण त्यांना म्हणू किंवा आपल्यामधून ते निघून गेले आणि सोडून गेले. आणि या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये दुःखाचं सावट या ठिकाणी निर्माण झालं. अगदी या ठिकाणचा मानव असेल, या ठिकाणचा पशु असेल, या ठिकाणचा पक्षी असेल, तो सुद्धा बाबासाहेबांच्या निधनाने दुःखाने खूप यातनामय झाला. आणि म्हणूनच आज धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने मी असं म्हणेन की भीमराया घे तू या पाखरांची वंदना, आज आम्ही तुला करतो धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप वंदना. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट इथं रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट इथं रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात 147 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. उपक्रमाचं हे 9वं वर्ष होतं. HDFC बँकेच्या वतीनं रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या, तर शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानाच्या वतीनं सर्व रक्तदात्यांना संविधान प्रस्ताविकतेच्या प्रति भेट देण्यात आला. तर अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं. नागसेनवनातील विविध महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी रक्तदानात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक मनोज जगताप, दौलतराव मोरे, मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, संजय जगताप, राजू अमराव, संदीप शिरसाट, प्राध्यापक देवानंद वानखेडे, डॉक्टर अनिल पांडे, मुन्ना भाऊ बोर्डे, प्रशांत इंगळे, प्राध्यापक सिद्धोधन मोरे, HDFC बँकेचे विशाल कदम, अमोल पाठक, मनोज इंदासराव, हेमंत मोरे, अमित घनघाव, कुणाल राऊत, डॉक्टर अविनाश सोनवणे, दीपक निकारजे, अमित दांडगे, पप्पू गीते, रूपराव खंदारे आदींच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन निकम, प्राध्यापक प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, अतुल कांबळे, संदीप अहिरे, सिद्धार्थ दिवेकर, गुणरत्न सोनवणे, राष्ट्रपाल गवई, सुमित सुरळकर, प्राध्यापक देवानंद पवार, आदित्य वाहुळ, शैलेंद्र म्हस्के, अमित दांडगे, राष्ट्रपाल गवई, आदी बनसोडे, पवन पवार, विकास रोडे, नितीन निकम, किशोर लोखंडे, आकाश साबळे, सुमित घोरपडे, अक्षय रगडे, प्रसेनजित गायकवाड, सुमित नावकर, रत्नदीप रगडे, मंथन गजहंस, अक्षय शेजूळ, पियुष बनसोडे, आशिष बनकर, प्रवीण हिवराळे, सतीश शिंदे, प्राध्यापक समाधान निकम यांनी परिश्रम घेतले. प्राध्यापक विलास लिहिणार, प्राध्यापक विशाल वाघ आदींनी परिश्रम घेतले. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आज चंपाषष्ठी पासून सातारा येथील श्री खंडोबा यात्रेला सुरुवात. काम संपवून रात्री हॉटेलात जेवायला गेलेल्या तरुणाचा खून, टोळक्याच्या हल्ल्याचा नाहक बळी, आणखी एक खुणानं शहर हादरलं. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.